सर्वांना नमस्कार. सगळेजण चांदमातला या स्टोरीविषयी विचारत आहेत, तर थांबा, ती स्टोरी मी पुन्हा कंटिन्यू करणार आहे. आणि तुम्हाला इतकीच घाई असेल तर प्रतिलिपीवर जाऊन तुम्ही ती वाचू शकता. ओके. आणि ती काही काळानंतर मी स्टोरी कंटिन्यू करणार आहेच. अमित सगळ्यांना घेऊन गोकुळमध्ये आला आणि त्यानं फायनली सगळा खुलासा करून टाकला आणि सांगितलं की श्री अंकल, ही सगळीच्या सगळी प्रॉपर्टी अजूनही तुमच्याच नावावर आहे आणि तुमची इच्छा असूनसुद्धा तुम्ही ती कुणाच्याच नावावर करू शकत नाही, कारण मुग्धाने त्यावर आक्षेप घेतला आहे आणि माझा सावत्र भाऊ कृष्णाच्या नावावर माझे डॅडी कधीच ही संपत्ती करू नयेत असं तिला वाटतं. आणि हे ऐकलं कृष्ण आणि रश्मिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि हे सगळं काय होऊ शकतं, कसं काय होऊ शकतं असा त्यांना प्रश्न पडला आणि जन्मातसुद्धा त्यांनी विचार केला नव्हता. सगळी तर प्रॉपर्टी निघून गेली. रश्मिका कृष्णाला म्हणाली, क्रिश आता काय करायचं, तुझे बाबा आणि माझी मम्मी कधी येणार. सई आता पुढे सरकली आणि म्हणाली, येतील तेव्हा येतील ते, पण आता इथले मालक आम्ही आहोत हे तर सिद्ध झालं आणि तुम्ही इथले गेस्ट आहात, तर तुमची खातिरदारी तर केलीच पाहिजे. असं म्हणून सईनं रश्मिकाच्या आणखीन एक कानाखाली लावून दिली. आणि कान्हा आता पुढे आला आणि कान्हानं ऋतुश्री वंदना बद्दल जे काही वागला कृष्णा ते आठवलं आणि कान्हानं कृष्णाच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, बाबा आई समोर या, आणि आता तुम्ही याला लहानाचा मोठा केला ना, तर एकदा नीट बघून घ्या या कृतघ्न माणसाला, कारण यानंतर तो आयुष्यभर जेलमध्ये राहील. काय कृष्णा, बघितलं नियतीचा खेळ. म्हणून माणसानं उतू नये, मातू नये. आणि तू तर उतलास पण आणि मातलास पण, आणि ज्यांनी तुझा सांभाळ केला त्यांच्या जीवावर उठलास पण. माझ्या आईबाबांना संपवायला निघाला होतास, त्यांना त्यांच्या घरातून, त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर काढशील. असं म्हणून कान्हानं त्याच्या आणखीन कानाखाली दिली आणि म्हणाला, लहानपणापासून तू माझी आणि सईची लायकी काढत होतास, आणि ही तुझी 2% बायको, तुझ्याच आत्याची मुलगी, बरोबर. तुम्ही सगळे एकाच जातीचे, एकाच रक्ताचे, आणि तुमची औलाद चोरांची, आणि तुम्ही आम्हाला आमची लायकी दाखवत होता आणि स्वतः मात्र काहीही न करता इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवत होता. आता आम्ही दाखवून देतो तुम्हाला तुमची लायकी. अमित जिजू पोलीस कधी येतील, असं कान्हा म्हणाला. रश्मिका घाबरली आणि म्हणाली, क्रिश मला जेलमध्ये नाही जायचं, क्रिश काहीतरी कर. आणि सई म्हणाली, तो काय करेल, तो आता काहीच नाही करू शकणार. तुम्ही इतके चुकलेला आहात की आता तुम्हाला माफी नाही. तो आणि तू जेलमध्ये जाणार आहात खुनाचा प्रयत्न केला म्हणून, आणि या घराच्या मालकांना खोट्या सह्या घेऊन प्रॉपर्टी बळकावली आणि घरातून बाहेर काढलं. या गुन्ह्यात तुम्ही तुरुंगात जाणार आहात आता, पण तोपर्यंत काहीतरी टाइमपास झालाच पाहिजे. आणि सईनं रश्मिकाच्या हातात फडकं दिलं आणि म्हणाली, चल फरशी स्वच्छ कर, आणि ते झाल्यावर किचन स्वच्छ कर. आणि आता रश्मिकाकडे कुठलाच पर्याय नव्हता आणि ती गुपचूप काम करायला लागली. आणि किती तोऱ्यात ती ऋतूला, श्रीला उलट बोलायची इथे येऊन लग्न झाल्यावर की हे सगळं माझं, मी इथली मालकीन, क्रिश इथला मुलगा, आणि आता हे सगळं तिचंच होईल, माझ्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून किती हावरटासारखी कृष्णासोबत लग्न करून आली होती ती या घरात, आणि मालकीन बनायला आली होती आणि झाली मोलकरीण. मग इतक्यात वंदना कृष्णाकडे गेली आणि म्हणाली, दुर्दैव माझं जे तू माझ्या पोटाला आलास. तुला साप म्हणू की नाग म्हणू, शेवटी तू तुझ्या बाबावर गेलासच. तुला इतके चांगले आईवडील सांभाळणारे मिळाले, दानशूर मोठ्या मनाचे, इतकं चांगलं घर, इतका चांगला संगत, संस्कार सगळं मिळालं, पण तू शेवटी खायची ती माती खाल्ली आणि तुझ्या बापाच्या वळणावर गेलास. आणि तुला लाज वाटते का. मी तुझी आई आहे याची, पण अरे खरं तर मला लाज वाटते. मी तुला माझ्या कुशीतून जन्म का दिला याची. जंगली जनावरसुद्धा चांगल्या लोकांच्या सहवासाने माणसात येतं, पण तू जनावरापेक्षा बेकार आहेस. कृष्ण आता वंदनाकडे नुसते डोळे वाटारून बघत होता. आयुष्यभर ही बाई नोकर म्हणून त्याच्यासमोर उभा राहिली खाली मान घालून. तिने कधीच मान उचलून बोलली नाही. आणि आता ती माझी आई निघाली. बरं, आई निघाली ती निघाली, आणि ती अशी बोलते हे त्याला आवडत नव्हतं.
आणि वंदना त्याला म्हणाली, इतकी वर्ष तू सई आणि कानाला सडक छाप म्हणून लायकी दाखवत होता ना, मग आता तू तुझी लायकी बघ आणि खरं सडक छाप कोण आहे ते बघ. आणि तुझी लायकी नसताना तू या घरात आलास केवळ त्या रश्मीच्या कृपेने. नीच बाई, मूल जन्माला येईपर्यंत मला गोड बोलली आणि पुन्हा मला वाऱ्यावर सोडून गेली. आणि कृष्णा म्हणाला, हे बघ, माझ्याशी या भाषेत बोलू नको, नाहीतर, असा तो वंदनाला म्हणाला. तशी कान्हानं त्याच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, तू माझ्या आईशी असा बोलू नकोस, नाहीतर तुझे दात जाग्यावर राहणार नाही. कृष्णाच्या दातातून रक्त निघालं आणि ते पुसत तो म्हणाला, कुठली आई? कुणाची आई? ही का? आता तुला तुझी खरी आई मिळाली आणि तू अजूनही हिला आई म्हणतोस का? आणि कान्हा म्हणाला, हो, माझी खरी आई, माझी जन्मदाती कोणीही असू दे, पण हीच माझी यशोदा आहे. हिनं मला दूध पाजलं आहे तिचं, आणि तिनं मला काय काय करून सांभाळलं हे मला माहीत आहे. तू मात्र उलट्या काळजाचा. जिने तुला दूध पाजलं तिला हाकलून देतो. जिनं तुझ्यावर किती प्रेम केलं तिला हाकलून देतो. जिने तुला काळजाला लावून वाढवला तिच्या काळजाला यातना देताना तुला काहीच नाही वाटलं का? ज्यांनी तुला संपत्तीचा वारस बनवण्याची स्वप्न बघितली त्यांना त्यांच्या ऑफिसमधून बाहेर काढलंस. एका सेकंदासाठी सुद्धा तुझ्या हृदयाचा थरकाप नाही उडाला का? तुझा सांभाळ करणाऱ्या आईवडिलांना कसं हाकलून द्यावं म्हणून? त्यांचा खून करण्याचं प्लॅनिंग करताना तुला काहीच नाही वाटलं? आणि कृष्णा म्हणाला, हो हो, नाही काही वाटलं. इथे पैसा महत्त्वाचा आहे, नाती-गोती गेली खड्ड्यात. तसं वंदनानं आता त्याच्या फाड कानाखाली लावल्या. तिचा हात आता नॉनस्टॉप चालत होता आणि ती कृष्णाला खूप खूप मारत होती. तिचा डोक्यावरचा पदर सुटला, खांद्यावर आला, तरीही ती बेभान होऊन कृष्णाला मारतच होती. लहानपणापासून ती त्याचा आगाऊपणा सहन करत होती आणि तिला प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कृष्णा कान्हाचा अपमान करायचा ना, तेव्हा तेव्हा असाच फटकावा वाटायचा. तेव्हा शक्य नव्हतं, तो मालक होता आणि वंदना नोकर, पण आता वंदना त्याला खूप मारत होती आणि कृष्णा काहीच करू शकत नव्हता, नुसता बघत होता. कारण कान्हा वंदनाच्या शेजारीच उभा होता. मग सई हाताची घडी घालून रश्मिकाकडून सगळी कामं करून घेत होती. तिची हालत फारच वाईट झाली होती आणि कान्हा मारून मारून कृष्णाची हालत वाईट करून टाकली. आता ऋतूसुद्धा पुढं आली. श्रीसुद्धा पुढे आला आणि कृष्णाला म्हणाले, तुझ्याकडून ही अपेक्षा होतीच, कारण तू मुलगाच त्याचा आहे ज्याच्या रक्तात बगावत आहे, विश्वासघातकीपणा आहे. देव करो आणि आम्ही हा 25 वर्षाचा काळ विसरून जाऊ. आणि तुला आमचा मुलगा म्हणताना खूप खूप त्रास होत होता, खूप यातना व्हायच्या मला तर. आणि आता कसं खूप छान वाटतं. विश्वासच बसत नव्हता तुझ्यासारखा मुलगा माझा असू शकतो. बघ माझ्या रक्ताकडे, नीट बघ. हा आहे माझा अभिमान, माझा गर्व, माझा स्वाभिमान. आणि मुलगा असावा तर असा, 4 चौघात बापाची मान उंच करणारा, ना की बापाला मान खाली घालायला लावणारा. आता तू तुरुंगात जाशील आणि तुझं काय होईल याचं मला जराही वाईट वाटत नाही. तू इथून जातोस याचं समाधान आहे. आणि वंदना म्हणाली, नाहीतर काय, असली गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक बाहेर न राहिलेली बरी. आणि कृष्णा म्हणाला कान्हाला, त्याची सख्खी आई मिळाली, ती त्याची बाजू घेते आणि तू काय करतेस ग? मला जन्म देऊन मी तुरुंगात चाललोय आणि तुला आनंद होतोय. मग तू कसली माझी आई? तू माझ्यासाठी काय करशील बोल. आणि तू त्या कानावर जास्त विश्वास ठेवू नकोस. आज ना उद्या तो तुलाही घरातून बाहेर काढेल, कारण त्याला आता त्याचं घर मिळालं, त्याचे आईवडील मिळाले. असा कृष्णा वंदनाला म्हणाला. आणि वंदना हसली आणि म्हणाली, जा रे, तू नको मला शिकवू विश्वासाच्या गोष्टी. मला कान्हाच्या रक्तावर आणि माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. ते कधीच वाया जाणार नाहीत. आता रश्मिका सारखे गेटकडे बघत होती. तिची मम्मी कधी येईल? पण आता गेटमधून पोलीस आले आणि रश्मिका हादरली. आणि पोलीस आत आले आणि म्हणाले, चला, बास झाल्या फुकटच्या भाकरी मोडून, आता तुरुंगातला बिनभाड्याच्या खोलीतला सहवास भोगा. पण आता पोलीस रश्मिका आणि कृष्णाला खोटं बोलले, बळजबरीनं संपत्ती नावावर करून घेणं, खुनाचा प्रयत्न करणं, गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करणारच होते. आणि इतक्यात श्रीचा फोन वाजला, जो अननोन नंबर होता. श्रीनं फोन घेतला आणि समोरून आवाज ऐकला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो सोफ्यात बसला. कान्हा, अमित त्याच्या जवळ गेले. कान्हा म्हणाला, काय झालं बाबा?
अमितसुद्धा म्हणाला, अंकल काय झालं? अंकल बोला, कोणाचा फोन आहे? श्री काहीच बोलत नव्हता आणि अमितने फोन उचलला, कानाला लावला आणि समोरून रश्मी म्हणाली, हॅलो हॅलो श्री, तू ऐकतोस ना? आणि अमित म्हणाला, कोण बोलतोय? मी अमित बोलतोय. आणि रश्मी हसून म्हणाले, अरे जावई बापू, तुम्ही आहात होय. नमस्ते, मी तुमची सासू, मुग्धाची आई आणि आता तुमच्या होणाऱ्या बाळाची आजी. आणि घाबरू नका बरं का, तुमची बायको, तुमचं मूल माझ्याकडे सुखरूप आहे. आणि हे ऐकलं आणि अमित घाबरला आणि म्हणाला, त्यांना टच करण्याची तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही माझ्या घरी गेला होता का? आणि रश्मी म्हणाली, जावई बापू, आता हे सगळे प्रश्न सोडा. फक्त इतकंच लक्षात घ्या की सध्या माझ्या ताब्यात 2 जीव आहेत आणि ज्याच्यामध्ये तुमचा जीव राहतो. आणि खूपच हुशार आहात म्हणे तुम्ही. काय ती खटपट केली, कसले ते कायदे नाचवले आणि श्रीची संपत्ती आमच्या नावे होण्यापासून वाचवली ना तुम्ही. आता सासऱ्याची संपत्ती वाचवण्यासाठी तुम्हाला किती किती कष्ट पडले असतील. मग हरकत नाही. मग आता सासूची जरा हेल्प करा आणि तुम्ही तुमची संपत्ती आम्हाला द्या. मग तुम्हाला हे 2 जीव मिळतील. नाहीतर मी काय करेन माहीत आहे ना? वेळ, पत्ता, रक्कम थोड्या वेळानं सांगेल. आणि हो, तोपर्यंत रश्मिका आणि कृष्णाविरोधात केलेल्या सगळ्या तक्रारी परत घ्यायच्या. त्यांना पोलिसांनी घेऊन जाता कामा नये. त्यांना सोडून द्या. बाय जावई बापू. जेव्हा रश्मिका आणि कृष्णा आमच्याकडे येतील तेव्हा तुम्हाला पत्ता सांगेल. असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि अमित इकडे हॅलो हॅलो करायला लागला. फोन बंद झाला आणि ओ शिट म्हणून अमितने राग व्यक्त केला. सगळेच आता घाबरले. कान्हा म्हणाला, काय झालं जिजू, कोण होतं फोनवर? अमित म्हणाला, रश्मी, तिनं मुग्धाला किडनॅप केलं आणि आता तिच्या डिमांड आहेत. कृष्ण आणि रश्मिकाला पोलिसांना देऊ नका असं म्हणते ती. तसं ऋतूला खूप मोठा धक्का बसला आणि म्हणाली, नाही, मुग्धा गरोदर आहे. श्री, अमित तिला काही होता कामा नये. तिला हा धक्का सहन नाही होणार. देवा परमेश्वरा, माझ्या मुलीच्या नशिबात काय आहे? तिची सख्खी आई तिच्या जीवावर का उठते सारखी सारखी? कान्हा म्हणाला, आई घाबरू नकोस, ताईला काहीही होणार नाही. आणि कृष्णा रश्मिका मात्र हसले आणि रश्मिकानं ते फडकं दिलं फेकून आणि तोऱ्यातच हात झटकत उभा राहिले आणि म्हणाली, क्रिश चल, आता आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. माझी मम्मी फार हुशार आहे. आणि हो इन्स्पेक्टर, चुकूनही आमच्या मागे येण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तिकडे मुग्धा आणि तिचं बाळ ढगात गेलं म्हणून समजा. आणि याला तुम्ही जबाबदार असाल, आम्ही मुळीच नाही. तिची तब्येत खूप नाजूक आहे. तिला फुंकर जरी मारली ना तरी उडून जाईल हो. असं म्हणून ते दोघेही गेले. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, पंडित सर, आता काय करायचं तुम्हीच सांगा. आणि श्री म्हणाला, इन्स्पेक्टर सॉरी, पण आता तुम्ही या. आम्हाला आमची मुलगी हवी आहे. रश्मीच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील बहुतेक, त्याशिवाय पर्याय नाही. आणि इकडे आता शेखर म्हणाला, ताई, यू आर जिनियस. आणि बरं झालं तू त्या हॉलमध्ये गोकुळ बंगल्याच्या व्हॉईस कॅमेरा लपवलास आणि आपल्याला तिथं जाण्याआधीच सगळं कळलं की तिथं काय काय घडलं. नाहीतर आता आपण आपोआप तिथे जाऊन त्यांच्या जाळ्यात सापडलो असतो. आणि शेखर आणि ताई, तुला आठवतं लहानपणी मुग्धाला अशीच किडनॅप केली होती तुझ्या सांगण्यावरून? आणि रश्मी म्हणाली, हो आठवलं. तिच्यात माझा एकही गुण नाही म्हणून मला ती आवडत नाही. सतत सतत श्रीच्या आईची आठवण करून देते. आणि काय तर म्हणे तिचा आणि हिचा बर्थडे एकाच दिवशी आहे आणि आई पोटाला आली. त्याची म्हातारी आई माझ्या पोटाला कशाला? पण असू दे, मुग्धा आपल्या फार कामाची आहे. मुग्धा आता शुद्धीवर आली आणि इतक्या वर्षातून रश्मीला बघून मुग्धाला शॉक बसला आणि म्हणाली, तू इथे? आणि मला इथे कोणी आणलं? तुम्ही आणलंत का? रश्मी म्हणाली, घाबरू नकोस मुग्धा, मी मम्मी आहे तुझी. मला ओळखत नाहीस का तू? असं म्हणून ती मुग्धाला हात लावणार इतक्यात मुग्धा म्हणाली, नको, तू मला हात लावू नकोस. तू माझी मम्मी नाही, तू माझी कोणीच नाही. तू खूप स्वार्थी आहेस. तुला पैशासमोर नाती गोती इतर कोणीच दिसत नाही. कृष्ण आणि कान्हाची जागा बदललीस आणि 25 वर्ष किती आणि काय काय भोगावं लागलं आम्हाला. आणि आता तुला माहीत आहे का मी गरोदर आहे, तरीसुद्धा तू मला घेऊन आलीस इथे? आणि रश्मी म्हणाली, मुग्धा, असं काय करतेस राजा? अगं तू फार महत्त्वाची आहेस माझ्यासाठी. जेव्हा जेव्हा तुझ्या मम्मीला तुझी गरज असते ना तेव्हा तेव्हा ती नेमकी तू माझ्या कामाला येते.
आणि आता रश्मिकाचा फोन आला आणि ती म्हणाली, मम्मी आम्ही बाहेर आलो, आता कुठे येऊ? आणि रश्मीने तिला पत्ता सांगितला आणि म्हणाली, कोणालाही दिसणार नाही अशा प्रकारे दोघेही या. आता आपलं बाहेर पडणं आणि राहणं अवघड आहे. मुग्धाच्या नवऱ्याला ब्लॅकमेल करूया, श्रीलासुद्धा ब्लॅकमेल करूया आणि भरपूर पैसा उचलूया आणि हे शहर सोडून जाऊया. मग रश्मिका कृष्ण आता तिथं आले आणि त्या सगळ्यांना बघून मुग्धाला खूप राग आला. मुग्धाला आता पाणी हवं होतं आणि ती म्हणाली, मला पाणी पाहिजे. आणि रश्मिका म्हणाली, अजिबात पाणी मिळणार नाही तुला. तुझ्या नवऱ्यानं खूप मोठा शहाणपणा केला आहे आणि तू चट घातलीस संपत्ती नावावर होऊ नये म्हणून. तुझी सही आहे त्यावर, मग तुला काहीही मिळणार नाही. मुग्धा म्हणाली, अगं असं काय करतेस? माझ्या पोटात बाळ आहे, मला पाणी दे. तूही एक मुलगी आहेस आणि तरी अशी वागतेस का? आणि रश्मीपेक्षा थोडी जास्तच उलट्या काळजाची रश्मिका म्हणाली, असू दे, मी असू दे मुलगी, पण तुझ्याशी मी असंच वागणार. आणि तिनं मुग्धाला पाणी दिलंच नाही. मग रश्मीनं अमितला फोन केला आणि म्हणाली, 20 कोटी रुपये तुमच्या बायकोचे, 25 कोटी रुपये तुमच्या बाळाचे. 5 कोटी जास्त बाळाचे, कारण लहान मुलं महाग असतात ना. मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि हे फूल उमलण्याआधीच सुकून जाऊ नये असं वाटत असेल तर पटकन पैसे आण. आणि तिनं पत्ता सांगितला आणि म्हणाली, तिथं ये. खबरदार जर कोणाला घेऊन आलास तर. पोलीस वगैरे कोणीच नको, फक्त तू ये. आणि आलास तर शेवटचं स्त्रीला भेटण्यासाठी मला घेऊन ये. आणि फोन ठेवला. आणि अमितने आता लगेच पैशांची तजवीज केली. रक्कम मोठी होती. श्रीने सुद्धा पैसे जमवले आणि दुसऱ्या दिवशी अमित पैसे घेऊन निघाला. त्याला कान्हा म्हणाला, जीजू मी सुद्धा येणार, तुम्ही एकटे नाही जायचं. अमित म्हणाला, नाही नको कान्हा, तू इथे थांब, एकटेला बोलावलं आहे फक्त. आणि श्री अंकल आले तर घेऊन ये, शेवटचं बघायला असं ती म्हणाली आहे. आणि श्री म्हणाला, चल मी येतो. कान्हा म्हणाला, जीजू पोलिसांना तरी कळवा, ते लोक खूप डेंजर आहेत, मला भीती वाटते. ऋतूसुद्धा म्हणाली, श्री तिनं तुम्हाला बोलवून घेतलं याचा अर्थ तिच्या मनात नक्कीच काहीतरी असेल, तुम्ही पोलीस घेऊनच जा. आणि अमित म्हणाला, नाही नको, मुग्धाच्या जीवाला धोका करतील ते. आधीच कालपासून ती त्यांच्या ताब्यात आहे, काही खाल्लं पिल्लं असेल की नाही कुणास ठाऊक. आणि ऋतू म्हणाली, जा अमित लवकर जा. रश्मी उलट्या काळजाची आहे, तिला स्वतःच्या मुलीची सुद्धा दया येणार नाही. ती गरोदर असताना तिला किडनॅप केली, ती बाई कुठं फेडेल हे पाप. मग श्री आणि अमित निघाले आणि आता त्याच वेळी सई मात्र हुशारीने अमितच्या डिकीत बसली आणि जाता जाता ती सगळं लोकेशन कान्हाला फोन करून सांगत होती. आणि आता बघू पुढच्या पार्टमध्ये काय होईल.